शुभ सकाळ, नमस्कार. मी अमृता क्षीरसागर माझ्या व्लॉगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते. तर सकाळची वेळ, तर स्वयंपाकाची तयारी म्हणजे स्वयंपाकच करायला लागली आहे मी आता. तर कणिक वगैरे मळून ठेवली होती आणि घेवड्याच्या शेंगांना रात्रीच निवडून ठेवल्या होत्या. तर रात्री सगळी तयारी असली की सकाळी स्वयंपाक करायला वेळ लागत नाही आणि पटकन होऊन पण जाते आपलं. तर भाजी करत होते मी ती, तर साधी सिंपल अशी ना, फक्त लसूण, शेंगदाण्याचं कूट, जिरे, मोहरी, तिखट, मीठ असं टाकून ना फोडणी टाकणार आहे. तर घेवड्याच्या शेंगांना थोड्या तेलामध्ये परतून घेऊन सुद्धा भाजी कोण कोण करतात, तर डायरेक्ट फोडणीत सुद्धा परतून अशी केली तरीही छान होते. तर नेहमी मी अशीच करते. तर गवारीच्या शेंगा कशा तेलामध्ये आपण परतून घेतो तशी सुद्धा ह्याची भाजी होते तयार. आणि अनु झोपून उठली होती, तर अनुचं सुद्धा ना आवरायचं होतं. अजून आंघोळ वगैरे घातली नव्हती, ती नुकतीच झोपून उठली होती, आजारी आहे आणि आत्ता थोडीशी बरी व्हायला लागली आहे. त्यामुळं मी काय तिला शाळेमध्ये सोडलं नव्हतं. आणि आपल्या झाडाचा कडीपत्ता ना खूप त्याला असं कीड लागल्यासारखं झालं होतं, तर ते झाड तोडलं होतं. नंतर जे त्याला आलं सगळं ना पानं वगैरे, तर ती छान अशी आलीत. तर त्याला मात्र काय कीड वगैरे लागलेली नव्हती. तर आपल्या दारातच आहे म्हणल्यानंतर शक्यतो सगळ्या भाजीत मी कडीपत्ता हा वापरतेच आणि खाल्लेला चांगला पण असतो, त्यामुळं मी कडीपत्ताही टाकत असते नेहमीच. तर आणू ना सगळ्या भाज्या आवडीने खाते शक्यतो करून. आणि मेन म्हणजे ना तिला हातानं जेवायची सुद्धा सवय आहे. तर ह्या दोघी पोरींच्या मुळं ना तिला सवय लागली हातानं जेवायची. ह्या दोघी जेवायला लागल्या की ती पण ना ताट घेऊन जेवायला बसायची आणि हातानंच खायची. कधी तिला जास्त असं चारलं वगैरे मी नाही. आजारी असली तरी सुद्धा ती हातानं जेवण करते. आणि भाज्यासुद्धा शक्यतो करून थोडं जास्त खाणं पण खाती आपलं. कारलं म्हणा, दुधी भोपळा, आता ह्या ठराविक भाज्या खात नाही. तर मी किचनमध्ये असलं की अनुचं किचनमध्ये येणं असतेच, जाईल तिथं मागं लुडबुड करणं. तर आणि कपडेसुद्धा ना भरपूर अशी होती म्हणून वॉशिंग मशीनमध्ये मी धुवायला टाकली होती. तर ती काय लगेच धुवून होत नाहीत कपडे, वेळ जातोयच. तर 2-3दा ना वरती जाऊन हे करावं लागते, पाण्याची अदलाबदल करून धुवायला टाकावं लागते ते. तर स्वयंपाक करत करत ते पण माझं काम चालू होतं. आणि आज काय पाणी वगैरे येणार नव्हतं, तर पाण्याचं कालच पाणी येऊन गेलं असल्यामुळं आज काय पाण्याचं टेन्शन नव्हतं. आणि खुर्चीच घेऊन आज तर आणू इथं आली होती. कायम डबा घेऊन उभा राहिलेली असती आणि आजारी असल्यामुळं जास्त काय बोलता येत नाही. रागवलं की तिला जास्तच ताप वगैरे येतो. कपडे सगळे धुतली आज मशीनलाच. काय घ्यायचा साडी नेसायला दम नसतोय आणि हिला काढायला. साडी नेसली आता काढायचं आहे ना, काढ की ग मग. तो का कशी करते बघा सगळ्यांनी. हा कसं करते अनुला, हाय लहान म्हणल्यावर. अनुची खेळणी. हा चला वरती चालली पुस्तक एक शोधायचं होतं म्हणून वर आहे का बघावं म्हटलं. ही माशी आणि डास बघत काय डान्स आहे, माशी नाही. चल कुठं ठेवलंय मला पण सापडेना झाले. हा मशीनचं बटन ही बंद केलंय का? शॅम्पूच्या पुड्या घे खाली, पुढे घे खाली टाकायला. रिकामे झाले शॅम्पूच्या. पुस्तक बघायचं तर कुठं ठेवलंय काय माहिती. हा वरती आल्याशिवाय उघडत दार आपडते बरं का. दार राहतच नाही, दार लय आपडते म्हणून उघडतच नाही गॅलरीचं. तर इथं सुद्धा आता भरपूर असं ऊन यायला लागले आणि त्यात अनुची भीती वाटते. अनु वाकून बघते अशी म्हणल्यावर. काय काय केलंय?
चल ये इकडं मग. या कपाटात सुद्धा असा पसारा झाला इतका. मध्ये सगळं आवरलं होतं, नीट ठेवलं होतं. कोणी केलाय? तुझी पॅन्ट आहे ना? अगं तिला आवड बसते ग. चांगली आहे पण बसनाच. एकदा तर खाल्लं. बेडशीट बघ आणून कसं तवर केलं लगेच. बसतच नाहीत नीटाने. चला आता बघते इथंच मी. बघा पसारा ही करताना टोपी घातली तिथली कपाटातली. थोडंफार आवरले. वरचा कप्पा राहिलाय. वरच्या कप्प्यातलं थोडंसं घे खाली. तर मी आपलं बसून घड्या घालून द्यायला लागले. बसल्या बसल्या मी घड्या घालायला लागले आणि ती ठेवायला लागली. आणि अनुचा टोपी घालून काय काय चालू आहे. आणि हा टी शर्ट कुणाचा आहे माहितीये का? अक्षूचा आहे. तुझा आहे? तर टी शर्ट अक्षूचा होता. अजून एक आहे ना? कुठं आहे? नाही ती काय घेतलाय दिसलं का? अगं ही काय नाही आहे. टी शर्ट एकच आहे. एक घाल तू ती वेळ आली. ती काय टी शर्ट म्हणते मग. नॅपकिन कधी म्हणते मी? नॅपकिन दिसतोयच की मला. हे तीन आहेत. तर आत्ता अनुला आंघोळ घातली. सगळी कामं झाल्यानंतर तर स्वयंपाक झाला, जेवण झाली, फरशा पुसून झाल्या, कपडे धुवून झाली. तरी आज मशीनला धुतलेत, हाताने धुतली नाहीत. आणि मग आता अनुचं आंघोळ झाली. अनुला पण औषध वगैरे सगळं दिलं आहे की नाही? औषध आवडते का तुला? औषध नको म्हणते, कसं तर लागते. आणि आता मग अनुचा आंघोळ वगैरे झाली. आणि आजचा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. लवकरच भेटू पुढच्या व्लॉग मध्ये. आपला व्लॉग संपूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.